शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक लोकसभा संघटक यापदी विजय करंजकर, जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर आणि महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शालिमार येथील शिवसेना कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर उपनेता सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक सचिन मराठे, महेश बडबे आदी उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी अधिक माहिती दिली। जर असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलंही जे काही आव्हान आहे ते आव्हान सहज आपण पेलू शकतो। आणि गेल्या 29 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असताना असे अनेक आव्हानं आम्ही बघितलेली आहेत। ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरतीच नियतीने आव्हान भविष्यकाळात दिलेलं आहे। आणि शिवसेना हा एक असा वटवृक्ष आहे जे आज आव्हानाची भाषा करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवसेनेने इथपर्यंत आणून पोहोचवले। एवढ्या लायकीचं जे समजतात स्वतःला फार मोठे, त्यांना इथपर्यंत आणून कोणी ठेवले? शिवसेनेने आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांनी। त्यामुळे आम्हाला आव्हान वगैरे काही नाही। आम्हाला खंत याची आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धावलो, ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि शिवसेनेच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी विश्वास टाकून त्यांना तेवढ्या लेवलला नेऊन पोहोचवलं, त्यांनी शिवसेनेचा घात केला। असो, वेळ निघून जाते। आता मग सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाला चैत्र महिन्यामध्ये पालवी गळती आणि ते झाड त्याला एकही पान नसतं, परंतु ते जर आपण बघितलं तर दुसऱ्या 2 महिन्यानंतर त्या झाडाला पुन्हा पालवी येते, ते झाड पुन्हा फळ देतं, ते झाड पुन्हा सावली देतं। शिवसेना हा असा वटवृक्ष आहे। त्यामधून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या मनामध्ये, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये, नाशिक जिल्ह्यातील शहरातील जनतेच्या मनामध्ये जो आदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये निर्माण केलेला आहे, एक वेगळं आदर्श स्थान, राजकारणाचं नव्हे तर कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे। ते स्थान जनतेच्या मनात आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतीलच जनतेच्या आशीर्वादाने। परंतु या नाशिक महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ज्या ठिकाणी ज्या निवडणुका होतील त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून येतील। आणि त्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी हे सगळेजण जोमाने कामाला लागलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला जनतेच्या मनामधलं नेतृत्व दिसेल। तर नाशिक लोकसभा संघटकपदी निवड झालेले विजय करंजकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी अतिशय समर्थपूर्वक स्वीकारून पक्षकार्य जोरात सुरू करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, मंदा दाते, देवानंद बिरारी, ऋषी वर्मा, विनोद दळवी, निलेश साळुंके, त्र्यंबक कोंबडे, हरीश काळे, श्रुती नाईक, सचिन राणे, सचिन बांडे आदींसह आजी माजी शिवसैनिक तसेच पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते।